जरांगे पाटलांच्या आंदोलनात सध्या कसं बघतो? साहेब, मागच्या वेळेस आपण जेव्हा विधानसभेला समोर होतो त्या ब्लूप्रिंट सारखे प्रयोग केले, सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता. आता समोर होताना नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय? जरा 2 मिनिटं थांबा रे. मी कुठे चाललोय का मला जरा सांगा. प्रश्नांची आपली घाई. ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला. हा, ब्लूप्रिंट मांडली होती आपण, लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुका सामोरं जातात. यावेळेस कसे मुद्दे असणार? मी एकदा एका पत्रकार परिषदेला असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही ती जी ब्ल्यू फिल्म मांडली होती तर मी म्हटलं की मी ती आणली असती तर बरं झालं असतं, किमान तुम्ही पाहिली तरी असती. कळलं का? ते ब्ल्यूप्रिंट आणेपर्यंत मला सगळेजण खोचकपणे विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, ते ब्ल्यूप्रिंट कुठे गेली. ते ब्ल्यूप्रिंट अजून आलेली नाही. ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचली काही नाही. मी म्हटलं ते दुसरं आणलं असं बरं झालं असतं, घराघरात पाहिली तरी असती, आतापर्यंत पाठ पण झाली असते तुमची. साहेब, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दोन्हीकडून जे स्टेटमेंट येत आहेत किंवा त्यांची जी जवळीकता वाढताना दिसून येते त्याबद्दल तुम्ही अगोदरच भाष्य केलेलं होतं. विधानसभेच्या अगोदर किंवा विधानसभेच्या रिझल्ट नंतर ते दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतंय? ते आले की त्यांना विचारा, त्यांची काही गॅरंटी आहे का? काय कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय कधी काय कळलंय का आपल्याला? म्हणजे नाही ते कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे, म्हणजे 2009ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे 36 का 38 हजार मतं आहेत. कळलं? आणि याला लढवणार निवडणूक. संदीप देशपांडे यांना उमेदवारी मनसेकडनं मिळणार का अशी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. हो, त्या नावावर शिक्कामोर्तब होईल का मनसेकडनं? यादी येईल तेव्हा बघा. सर, सुप्रीम कोर्टाने अलीकडे निकाल दिलाय SC आणि STच्या उपवर्गीकरणावर.